तर मालवणच्या राजकोट किल्ल्यावरती काल राणे पिता पुत्र आणि त्यांचे कार्यकर्ते, इकडे आदित्य ठाकरे आणि त्यांचे कार्यकर्ते आमने सामने आले। दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांवरती धावून गेल्याने जोरदार राडा झाला। या प्रकरणामध्ये पोलिसांनी 100हून अधिक जणांवरती गुन्हे दाखल केलेले आहेत। मात्र यामध्ये कोणत्याही नेत्याचं नाव नसल्याचं कळतंय। त्यामुळे आंदोलनामध्ये नेत्यांनी चमकायचं, कार्यकर्त्यांना चिथवायचं, मात्र गुन्हे दाखल झाल्यानंतर फक्त कार्यकर्त्यांनीच जेलमध्ये जायचं का, असाही सवाल या निमित्तानं विचारला जातोय। दरम्यान आपापल्या कार्यकर्त्यांना चिथावण्यासाठी दोन्ही बाजूचे नेते आघाडीवरती होते। मग त्यांच्यासाठी एक आणि कार्यकर्त्यांसाठी दुसरा कायदा आहे का, असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। तर या पुतळा अपघात प्रकरणामध्ये आता नौदल अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल करा अशी मागणी जी आहे ती आरटीआय कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिकेद्वारे केलेली आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी देखील या घटनेला जबाबदार असल्याचं केतन तिरोडकर यांचं म्हणणं आहे। नौदलाचे संबंधित अभियंता देखील या घटनेला तितकेच जबाबदार आहेत। याचिकेमधून आरटीआय कार्यकर्ते यांनी हा आरोप केलेला आहे। त्यासोबतच महाराजांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेमागील कारणांचा अहवाल विजेटीआय किंवा आयआयटी पवईकडून सादर करण्याचे आदेशही देण्याची मागणी त्यांनी केलेली आहे। अमेय राणे आपल्याला या संदर्भातले अपडेट देतील। अमेय, मालवणच्या पुतळा दुर्घटनेचं प्रकरण आता मुंबई उच्च न्यायालयात पोहोचले, कारण की आरटीआय कार्यकर्ता केतन तिरोडकर यांनी या संदर्भात फौजदारी रिट याचिका दाखल केली आहे। त्यामुळे हे प्रकरण आता हायकोर्टानं घ्यावं आणि यावर निर्देश द्यावेत अशी मागणी करण्यात आलेली आहे। आपल्या याचिकेतनं त्यांनी स्पष्ट केलंय की जो राज्य सरकारकडनं दावा केला गेलाय की वाऱ्याच्या वेगामुळे हा पुतळा पडला, परंतु खरंच या दाव्यात कितपत तथ्य आहे हे जाणून घेण्यासाठी विजेटीआय किंवा आयआयटी बॉम्बे तर्फे एक स्वतंत्र चौकशीचे आदेश देऊन त्यांच्या अभियंत्यांकडनं, त्यांच्या इंजिनियर्सकडनं या घटनेची चौकशी करावी। तसेच या घटनेसाठी केवळ वास्तुविशारद किंवा त्याचं ऑडिट करणारा अधिकारीच नव्हे तर संबंधित पीडब्ल्यूडी विभागाचे अधिकारी ज्यांच्या अखत्यारीत याची जबाबदारी होती आणि ज्यांच्याकडे ही जबाबदारी होती, नौदलाचे अधिकारी आणि अभियंता हे सुद्धा या पुतळा पडण्याच्या घटनेला तितकेच जबाबदार आहेत। त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा फौजदारी कारवाई करावी, त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर हा संपूर्ण तपास जो मालवण पोलिसांनी एफआयआर घेतलेला आहे तो तपास संपूर्णपणे त्यांच्याकडनं काढून घेऊन त्याची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी तो स्टेट सीआयडी कडे द्यावा। तसेच या प्रकरणी विशेष तपास पथकाची नेमणूक करून त्यांच्या मार्फत हा तपास केला जावा अशी सुद्धा मागणी करण्यात आली आहे। त्याचबरोबर या प्रकरणेला जबाबदार असलेल्या लोकांवर कारवाई करावी, लवकरात लवकर हा पुतळा तिथं पुन्हा उभा राहावा अशा या आशयाच्या मागण्या करण्यात आलेल्या आहेत। यावर पुढच्या आठवड्यात हायकोर्टात सुनावणी होण्याची अपेक्षा आहे, तेव्हा हायकोर्ट या संदर्भात काय निर्देश देतं हे पाहावं लागेल। अमोल, निश्चित अमेय, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।